कालच्या भागामध्ये आपल्या अप्सरांनी पंचमहाभूतांची रूप आपल्या समोर सादर केली. आजच्या भागामध्ये सुद्धा या अप्सरा वेगळ्या रूपात आपल्या समोर येणार आहेत, आपले परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. आणि आजच्या भागात मला न आवडणारी गोष्ट घडणार आहे, एलिमिनेशन. मला सांगा, अशा एक एक करून अशा अप्सरा एलिमिनेट होत आहेत, हे कोणाला आवडेल हो? पण जाऊन दे, एलिमिनेशनचा विषयच नको, आपण आपल्या परफॉर्मन्सेसकडे वळूया. सगळ्यात आधी येते जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उर्मिला कानेटकरचं. हे काय अजून पान खातेच आहेस? म्हणजे एवढ्या संपल हा एवढ्या असं संपेल. हा, पण विडा रांगलाय. तू सांग ना. सह्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. हा, म्हणून विडा रंगलेला दिसतोय. आता बोल. पण छान रंगवलंस, विड्याबरोबर गाणं सुद्धा. थँक्यू. क्या बात आहे. तो आता जाणून घेऊया मत गुरूंचं. उर्मिला, पान छान खाल्लंस तू आधी, परत एकदा कर ना. पान खाण्यात पण इतकी नजाकत, नाचात तर दिसलीच. खूप सुंदर झाला तुझा परफॉर्मन्स, एस्पेशली सगळे बीट टू बीट एकदम फुलवा नाचते असंच मला फील आला. खूप छान होता. कॉंग्रॅट्स. छान झाला परफॉर्मन्स उर्मिला. फक्त मला ठहराव नव्हता असं वाटलं आणि काही मोमेंट्स थोड्याशा अर्ली झाल्या की काय, म्हणजे घाई होत होती किंवा म्हणजे नेहमीसारखा चकचकीत दिसला नाही मला. पण परफॉर्मन्स ओव्हरऑल मस्त होता, छान कोरिओग्राफी होती, पण इट वॉज नाईस. थँक्यू. पाहूया आता तुला मार्क्स किती मिळत आहेत. मयूर 8 मार्क्स दिलेले आहेत मयूरने. दीपाली, दीपालीने देखील 8 मार्क्स दिलेले आहेत. त्यामुळे
या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. अशोक मामा. उर्मिला, अतिशय सुंदर परफॉर्मन्स. म्हणजे या गाण्याला ॲप्रोप्रिएट ज्या फेशियल एक्सप्रेशन्स असतील, शार्प मुवमेंट, या सगळ्या दृष्टीने एक सुंदर प्रकार तू प्रेझेंट केलेला आहेस. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. जाणून घेऊया आता मत महागुरूंचं. उर्मिला, ही नौटंकी तुम्ही फार सुंदररित्या सादर केलीत. जसं आपल्याकडे तमाशा ही लोककला आहे, तशीच उत्तर प्रदेशात नौटंकी आहे. तुमचं सादरीकरण सुद्धा अतिशय सुंदर होतं. तुमची कोरिओग्राफी पण मला खूप आवडली. तुम्ही विशेषतः एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केलात या कोरिओग्राफीमध्ये, की तुम्ही म्युझिकवरती त्यांना खूप नाचवलत, पण जेव्हा बोल सुरू होतात तेव्हा तुम्ही त्याला आयदर त्यांना तिथे बसवलत किंवा तिथे बसवलत किंवा तिथे बसवलत, आणि तो प्रयोग माझ्या मते यशस्वी झालेला आहे. पण त्याचबरोबर उर्मिला, एक हात वापरत असताना दुसऱ्या हाताची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ते थोडंसं कधी कधी जंबलअप वाटू शकतं. तर त्याची तुम्ही काळजी अवश्य घ्या. आणि एक ठिकाणी पान खाय टाक टाक टाकला, पान खाय तटाक तटाक झालं होतं. ते सांभाळायचं, त्याची कृपया काळजी घ्या. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. अशोक मामा, काल तुम्ही या 5 अप्सरा पाहिल्यात, आजही पाहणार आहात. तुमच्या आयुष्यातली अप्सरा, म्हणजे काय? तुमच्या आयुष्यातल्या नाही, तुमच्या आयुष्यातली अप्सरा. मग तिथेच गोळ केलास ना. आयुष्यातली विचारून गोंधळ केलास ना. बरं, आयुष्यातल्या. प्रत्येक जी अभिनेत्री जी आली माझ्याबरोबर काम करायला आणि जी सक्सेसफुली काम करून गेली, ती अप्सराच आहे ना माझ्या दृष्टीने.